नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे आपल्यासोबत आहेत आणि आपण गेले कित्येक दिवस कित्येक आठवडे या संपूर्ण एका शरीराविषयीची माहिती करून घेत आहोत. डॉक्टर, बरेचदा एक प्रश्न असा पडतो की शरीराची बाह्य रूप तर आपल्याला माहीत झालं किंवा तुम्ही आम्हाला सांगितलं की अंतर्गत रचना कशा असतात किंवा कुठलं काय झालं म्हणजे काय प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यावरचे उपचार कसे असतात, या सगळ्या गोष्टी थोड्याफार स्वरूपात का होईना आत्तापर्यंत लक्षात आलेल्या आहेत. पण आत्तापर्यंतच्या संपूर्ण मुलाखतींमध्ये एक शब्द तुमच्या तोंडून सातत्यानं वारंवार येत होता, तो म्हणजे की लॅप्रोस्कोपी, म्हणजे थोडक्यात आत जाऊन बघायचं. तर याबद्दल खूप उत्सुकता आहे की लॅप्रोस्कोपी म्हणजे नेमकं काय आणि हे संपूर्ण कार्य कसं चालतं ह्याचं. आता खरं सांगायचं तर म्हणजे शस्त्रक्रिया ही त्याचा इतिहास जर आपल्या भारतीय शास्त्रामध्ये जर बघितला तर सुश्रुतांनी म्हणजे फार म्हणजे पूर्व काळापासून म्हणजे त्यांनी शस्त्रक्रिया केलेली, प्लॅस्टिक सर्जरी केलेली ही आपल्याला माहीत आहे. परंतु मनुष्याचा मेंदू जो आहे ना हा शांत बसत नाही. त्याला म्हणजे विश्वात कुठे काय चाललं आहे, म्हणजे चंद्राकडे जायला बघतात, तसंच किंवा भूगर्भात काय चाललं आहे हे सुद्धा त्यांच्या उत्सुकता असते. तर तशीच ही उत्सुकता जी आहे ना, तर शरीराच्या आत अंतर्गत काय घडामोडी होत आहेत हे बघण्यासाठी त्यांची उत्सुकता फार होती. आणि ही आत बघण्याची जी काही म्हणजे प्रक्रिया आहे हिचा इतिहासामध्ये ही हिपोक्रेटसच्या काळात म्हणजे जवळजवळ इसवी सन पूर्व 460 सालाच्या पासून 375 सालापर्यंत याचा म्हणजे उल्लेख आढळतो. पण त्याच्याबद्दल डिटेल्स काय जास्ती काय माहिती नाही आहेत. खरी ही जी काय सुरुवात झाली म्हणजे पहिल्यांदा जो एंडोस्कोपिक प्रोसिजर पहिलं जर केलेलं असेल तर ते साधारण 900 ते 1000 ह्या म्हणजे इसवी सनामध्ये. आणि त्यानंतर मग त्याची हळूहळू डेव्हलपमेंट व्हायला लागली. सगळ्यात पहिल्यांदा जर काय तयार झालं तर स्पेक्युलम तयार झाला. स्पेक्युलम म्हणजे आता समजा तुम्ही तोंडाचा आ केला तर तुमची जीभ दिसते, पडजीभ दिसते, सगळं दिसतं किंवा घसा दिसतो. पण जननमार्ग म्हणा किंवा गुदद्वाराच्या अंतरंग जे आहेत हे कसं बघणार, तर मग त्यांनी पहिला जो हा पॉम्पी नावाचा जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरनं पहिलं हे इन्स्ट्रुमेंट शोधून काढलं, म्हणजे 3 ब्लेड स्पेक्युलम काढलं की ज्याने हे सगळ्या ज्या वॉल्स आहेत म्हणजे जननमार्गाच्या वॉल्स ह्या अशा बाजूला सरकवता येत होत्या आणि आतलं गर्भाशयाचं मुख त्याला बघता येतं. हा सगळ्यात पहिला एंडोस्कोप आपण म्हणता येत. दुसरी गोष्ट पुढची म्हणजे अशी आहे की हा प्रकाश जो आहे हा सरळ रेषेत जातो हे आपण पहिल्यापासून शिकलेलो आहे. आणि त्याप्रमाणे प्रकाश जर आत पाडायचा असेल तर वेगवेगळ्या आरशाच्या साह्यानं म्हणजे अँगल्स देऊन आत टाकायचा आणि त्यातून अंतरंग बघायचे. तर ह्या फिलिप्स बोझिनी नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी पहिलं इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केलं म्हणजे ह्याच्यामध्ये मूत्राशय बघण्यासाठी. आणि त्याचं नाव ते ठेवलं लिस्टर नावाचं. म्हणजे त्याचं स्पेलिंग वेगळं आणि उच्चार फारच वेगळंच आहे, ते आपल्याला काय सांगता येत नाही. तर 1853 साली अँटोनी जीन्स हा त्याचं नाव बोझिनीचं त्यांनी हे सुरू केलं. त्यानंतर त्याच्या पाठोपाठच म्हणजे डोसोमॅक्स नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, यांनी पण जेनिटोयुरिनरी ट्रॅक्ट म्हणजे मूत्राशय मूत्रनलिका कशी बघायची यासाठी हे म्हणजे त्याच्यामध्ये कसं असायचं, आत दिवा असायचा आणि तिथून होल असायचं, त्यातनं फक्त डायरेक्ट म्हणजे अशी नळी असायची, त्या नळीतून आत काय चाललं ते बघायचं. त्यातनं म्हणजे प्रकाश तो रिफ्लेक्ट व्हायचा. म्हणजे आपल्या कॅमेरामध्ये कसं असतं ते हे असतो बघा काय आरसा असतो, मग ते रिफ्लेक्ट होऊन त्या तसं ते लाईट रिफ्लेक्ट करून आत टाकायची आणि त्यातनं ते बघायचं. इथपर्यंतच ते होतं. आणि मग हे खरा म्हणजे सुरुवात जशी झाली, एडिसनने जेव्हा लाईट बल्बचा शोध लावला इलेक्ट्रिक बल्ब, त्यानंतर ह्या निट्झे नावाचा एक शास्त्रज्ञ आहे की ज्यांनी त्यात वापर करायला सुरू केला. आणि 1901 साली केलिंग या नावाच्या डॉक्टरनी पहिला लॅप्रोस्कोप वापरून कुत्र्याच्या पोटातले अवयव त्यांनी म्हणजे पाहिले. म्हणजे आणि त्याच वेळेस त्यानं काय केलं की
हवा वापरून म्हणजे सिस्टोस्कोप वापरून आणि हवा वापरून पोटामध्ये म्हणजे हे फुटवलं उदर पोकळी जी आहे ती फुगवली आणि ते त्यांनी बघितलं. मग त्यानंतर असेच हळूहळू 910 साली म्हणजे हा हान्स आहे त्यांनी लॅप्रोआर्थ्रोस्कोप काढला. त्यानंतर मात्र हळू डेव्हलपमेंट खूप स्लो होती. म्हणजे जवळजवळ 1918ला एक ज्यांनी न्यूमोपेरिटोनियम म्हणजे पोटामध्ये हवा भरण्यासाठी ते एक स्प्रिंग लोडेड डिव्हाइस त्यांनी केलं. आणि 1920 साली म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की हवेपेक्षा कार्बन डायऑक्साईड भरणं हे सोयीस्कर आहे, कारण कार्बन डायऑक्साईड त्यातनं म्हणजे तो ॲब्सॉर्ब होतो. आणि त्यामुळे त्यांनी या झुलिंकॉफ नावाच्या डॉक्टरनी ते वापरायला सुरू केलं म्हणजे 1920 साली. आणि 1929 साली हाल्कनी पहिला जो स्कोप जो डेव्हलप केला त्याला 135 डिग्री त्यांनी काढली, म्हणजे असे हे करून काय लेन्स बरोबर तिरकी करून. नाही तर तोपर्यंत सगळं सरळच बघत होते. बरोबर. म्हणजे असे हळूहळू सगळ्या गोष्टी सुरू होत गेल्या. पण खरी यातली डेव्हलपमेंट जी सुरू झाली, फायबर ऑप्टिक्स जेव्हा दुसऱ्या सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जेव्हा डेव्हलप झाले, त्यानंतर लाईट सरळ रेषेत न जाता तुम्ही कशी पाहिजे तशी वाकडी गोल फिरवून कशी नेऊ शकाल हे जेव्हा झालं तेव्हा त्याचा खरा म्हणजे प्रचार आणि प्रसार सुरू झाला. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत इसवी सनापूर्व म्हणजे आपल्या BC पासूनचा हा संपूर्ण जो इतिहास आहे तर तो टप्प्याटप्प्यानं झालेला आहे. आणि त्या सगळ्यामध्ये जवळपास 100, 200, 400, 600 अशा वर्षांचा कालावधी आहे डेव्हलपमेंटसाठी. पण 20वं शतक जसं सुरू झालं म्हणजे 1901-2 साल जसं सुरू झालं त्याच्यानंतर होणारी डेव्हलपमेंट ही थोडीशी फास्ट आहे असं वाटायला लागलं आहे. कारण 1920 नंतर डायरेक्ट जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर फायबर ऑप्टिक्सचा शोध लागला आणि त्यातनं जेव्हा लक्षात आलं की प्रकाश हा फायबर ऑप्टिक्सच्या माध्यमातून पाहिजे तसा आपण फिरवू शकतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं लेप्रोस्कोपी आपण थोडी सामान्य झाली असं म्हणता येईल. होय. तर म्हणजे लाईट जो आपण पहिल्यांदा टाकून सरळ रेषेतच पाहू शकत होतो, बरोबर, ते आता लाईट कुठेही बाजूला ठेवू शकतात. आणि तिथून मग ह्या फायबर ऑप्टिकच्या सहाय्यानं तो लाईट ह्या टेलिस्कोपला जोडला जायचा. पण तरीसुद्धा टेलिस्कोपमध्ये क्लॅरिटी एवढी येऊ शकत नव्हती. आणि तिथून पुढची जी काय डेव्हलपमेंट झाली आता तुम्हाला सांगतो, म्हणजे 1900 सालापासून 1966 सालापर्यंत हे सगळे प्रयोग चालूच होते. प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयोग करायचा म्हणजे प्रयोग करत होता, पण म्हणावं तसं त्याला काही म्हणजे सक्सेस येत नव्हता. आणि 1966 साली रॉड लेन्स डेव्हलप झाल्या हॉपकिन्स नावाच्या शास्त्रज्ञांना. रॉड लेन्स कारण आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का की वैद्यकीय शास्त्राची डेव्हलपमेंट कधी होत असताना इतर सायन्स जे आहेत म्हणजे फिजिक्स, ह्या केमिस्ट्री किंवा ह्या सगळ्या गोष्टी जशा जशा डेव्हलप होत जातील तसं त्याचं ॲप्लिकेशन मेडिकल सायन्समध्ये हे होत गेलं. एवढंच नाही तर हे ॲप्लिकेशन जे आहे म्हणजे समजा तुमचं फोटोग्राफी जे आहे म्हणजे फोटोग्राफी म्हणजे एरियल फोटोग्राफी जे वॉरसाठी जी काय वापरली जात होती त्यातनं काही गोष्टी घेऊन मेडिकल सायन्समध्ये म्हणजे त्याचा लॅप्रोस्कोपसाठी वापर करता आला. इतकी सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा जो काय शोध आहे पाणबुडीमध्ये जे काय सोनार इक्विपमेंट होतं त्याचं प्रिन्सिपल वापरूनच सोनोग्राफी सुरू झाली. म्हणजे सायन्स जे आहे म्हणजे फिजिक्स एका बाजूला डेव्हलप होत होतं आणि त्यातल्या काही गोष्टी म्हणजे सायंटिस्ट मेडिकल शास्त्रासाठी वापरून म्हणजे सगळ्या ह्या मानवाच्या जीवनाला सुखमय करण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल, उपयोग कसा करता येईल याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित होतं. आणि अशा यातूनच या सगळ्या गोष्टी हळूहळू घडत होत्या. आणि पहिली गोष्ट झाली ती पहिल्यांदा तर आपल्याला फायबर ऑप्टिक झालं होतं. आता रॉड लेन्स आल्यावर मात्र त्या आतले अवयव जे आहेत हे क्लिअर दिसायला लागले, म्हणजे जसेच्या तसे दिसायला लागले. म्हणजे तुम्ही लाईट आत टाकू शकताय. रॉड लेन्स वापरून टेलिस्कोप तयार केलेला आहे. म्हणजे टेलिस्कोप जवळजवळ एवढा म्हणजे 30 ते 35 सेंटीमीटरचा असतो. त्या 35 सेंटीमीटरच्या टेलिस्कोपच्या एका ह्याला बाजूला तुम्ही डोळा लावता, त्याच्या साईडच्या पोर्टमध्ये तुम्ही लाईट घालता आणि आतलं पोटातले अंतरंग सर्व तुम्ही बघू शकता. हा जो टेलिस्कोप जो आहे
हा डेव्हलपमेंट झाली ती साधारण 1966ला हे हॉपकिन्सच्या रॉड लेन्समुळेच झाली. आणि त्यानंतर मग 1970च्या काळामध्ये पर्यंत हा फक्त हे गायनेकॉलॉजिकल केसेसमध्ये जास्तीत जास्त वापरला जाऊ लागला आणि यूरोलॉजीमध्ये वापरला जात होता. बर. आणि खरा उदय झाला तो 1980 नंतर. अरे बापरे, कुर्ट एवढा उशिरा झाला. कुर्टसेम नावाचा गायनेकॉलॉजिस्ट हा त्याच्यावर म्हणजे खूप तो त्यात म्हणजे अगदी मी आता कुर्टसेमना स्वतः प्रत्यक्ष म्हणजे कमीत कमी 4 ते 5 वेळा म्हणजे त्यांची माझी भेट झालेली आहे. अरे हो, मी ते सांगतो तुम्हाला की आम्ही आमचं जनरेशन हे ह्या सगळ्या लॅप्रोस्कोपिक सायन्सचे साक्षीदार आहे. म्हणजे हे डेव्हलपमेंटची सुरुवात कधी झाली तर 1980 सालापासून त्यांनी त्यात डोकं घातलं आणि 1983ला त्यांनी पहिली ॲपेंडिसेक्टमीची सर्जरी केली. हा 1983ला. हो. कुर्टसेम हा जर्मनीमधले डॉक्टर होते, म्हणजे गायनेकॉलॉजिस्ट, स्त्री रोगतज्ञ. म्हणजे पहिली लॅप्रोस्कोपिक सर्जिकल प्रोसिजर जर कुणी केली असेल तर कुर्टसेम नावाच्या स्त्रीरोगतज्ञाने केली. आणि त्यांनी ती सगळ्या बाकीच्या डॉक्टर्सना आणि फॅकल्टीला बघायला बोलवलं. मग सुरुवातीला त्यांनी जेव्हा म्हणजे पाहिलं ते तर तेव्हा म्हणजे त्यांना वाटलं हे काय करतोय, हा काहीतरी वेडेपणा करायला लागला आहे. म्हणून ॲक्च्युली सर्जिकल जे हे होते म्हणजे असोसिएशनचे मुख्य होते जर्मनीच्या, त्यांनी तर मेडिकल त्यांची जसं आमच्याकडं MCI आहे तसं त्याला पत्र लिहून कळवलं होतं की ह्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करा याची, कारण हा काहीतरी वेडेपणा करायला लागला आहे. सर तुम्ही सांगताय हा किस्सा इतका इंटरेस्टिंग आहे, पण आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर नेमकं काय झालं याबद्दल आपण ऐकूया. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या B चॅनलवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर तुम्ही सांगत होतात की कुर्टसेम यांनी पहिली जी लेप्रोस्कोपी वापरून सर्जरी केली आणि त्याबद्दल त्यांनी पत्र पाठवलं की हा माझा सगळा प्रबंध आहे आणि हे मी काम केलेलं आहे. आणि त्याबद्दल तुम्ही सांगत होतात की त्यांना यांची प्रॅक्टिस बंद करा असं सांगण्यात आलं. रजिस्ट्रेशन त्यांचं कॅन्सल करा, त्यांची सनद कॅन्सल करा म्हणून त्यांना पत्र दिलं होतं. मग तरी ते काय खटपट करायचं, खटपट करणाऱ्या माणसाला काय मग गप बसवतच नाही. मग ते सगळीकडं म्हणजे आपला प्रबंध कुठेतरी पब्लिश व्हावा म्हणून मागं लागलं ते. पण शेवटी अमेरिकेतल्या एका इन्फर्टिलिटीच्या ह्याच्यामध्ये जर्नलमध्ये हे पहिल्यांदा 1987ला जगापुढं आलं. म्हणजे त्यांनी ऑपरेशन केलं 1983ला, पण ते पब्लिश 1987पर्यंत झालं नव्हतं. 1987ला कुर्टसेमचं ॲपेंडिसेक्टॉमी ही लॅप्रोस्कोपीद्वारे करता येऊ शकते हे जगापुढं आलं. आणि त्याच्यानंतर मात्र इतका वेग घेतला आहे की आता म्हणजे त्याला थांबवणं शक्यच नाही. कारण म्हणजे तो म्हणजे पिढ्यानपिढ्या जे काही शस्त्रक्रिया, ओपन शस्त्रक्रिया चाललेली होती त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेत. अगदी बरोबर. अगदी मी तुम्हाला सांगतो थायरॉइडच्या मागचे जे पॅराथायरॉइड आहे ते सुद्धा एंडोस्कोपीद्वारे आता म्हणजे काढायची शस्त्रक्रिया डेव्हलप झाली. कित्येक तरी म्हणजे मेंदूच्या आतल्या सर्जरी, स्पाईनच्या सर्जरी, मग नंतर पोटाच्या तर आहेत, इवन छातीमधल्या सर्जरीज म्हणजे छातीमधल्या अन्ननलिकेवरच्या सर्जरी, ह्या सगळ्या सर्जरी म्हणजे आता एंडोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपीद्वारे ह्या सगळ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थ्रोस्कोपी, ह्या गुडघ्याच्या नंतर वेगवेगळ्या सांध्यांच्या ह्या ज्या काही सर्जरी आहेत ह्यासुद्धा त्यानंतरच सगळ्या डेव्हलप व्हायला लागल्या. म्हणजे रॉड लेन्स जोपर्यंत डेव्हलप झालेल्या नव्हत्या, जोपर्यंत ह्या म्हणजे फायबर ऑप्टिक चांगलं डेव्हलप झालं नव्हतं तोपर्यंत त्याची डेव्हलपमेंट काय होऊ शकत नव्हती. आणि ते झाल्यानंतरच फास्ट झाली. आता सर्जरीमध्ये आपण याच्यावर चर्चा केलीच आहे की सर्जरीमध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे अवलोकन, म्हणजे तुम्ही आत काय फक्त बघायचं काय चाललंय, तुम्ही बसलाय, वा वा चांगलं आहे असं, ही पाहणी केली, टेहळणी.
थोडक्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर ॲक्च्युअल शस्त्रक्रिया. तर शस्त्रक्रियेला लागणारी जे काही बाकीची उपकरणं आहेत, म्हणजे समजा आता सुरुवातीला कसं होतं की वॉलच्या कॉटरीज होत्या. वॉलच्या कॉटरीमध्ये काय करत होत्या की त्या बरोबर त्या मशीनमधून बाहेर येणाऱ्या 2 वायर्स, त्या इन्स्ट्रुमेंटच्या टिपला जाणारे जे काही करंट आहे, ह्या करंटमधनं उष्णता निर्माण व्हायची आणि तिथं ते जाळलं जायचं. पण जाळलं जात असताना त्याला म्हणजे कोळसा व्हायचा. म्हणजे त्या वॉलच्या कॉटरीज ह्या प्रिमिटिव्ह कॉटरी होत्या. दुसरी गोष्ट, सुरुवातीला जी काय लॅप्रोस्कोपी होती ही डोळा लावून शस्त्रक्रिया असायची. म्हणजे त्या एका टोकाला डोळा लावायचा, 2 बाजूचे 2 हे आहेत, होल आहेत, त्या होलमधनं दुसरे इन्स्ट्रुमेंट घालून आत शस्त्रक्रिया करायची. म्हणजे तो एकच माणूस ते बघू शकत होता, आत काय चाललंय कळायचंच नाही. मग त्याला त्यांनी म्हणजे बीम स्प्लिटर आणला आणि त्याला बाजूला एक म्हणजे दुसऱ्या माणसाला बघण्यासाठी एक टीचिंग एड आणलं. म्हणजे त्यातनं ते बघायचं दुसऱ्या माणसाने आणि ह्यांनी हे करायचं. पण म्हणजे संपूर्ण तुमचा एक हात तर त्या ह्याला टेलिस्कोपला धरलेलाच असायचा. म्हणजे एका हाताने असिस्टंटने काम करायचं, एकाने तुम्ही काम करायचं. बरोबर. आपल्याकडे व्हिडिओ कॅमेरे यायला सुरू झाले. मग तुम्हाला आठवत असेल तर बघा की तो अमिताभ बच्चन एक तो आपल्या हिरोईनचा काढत असलेला जो आहे तो 80मधला काहीतरी 70-80 मधला तो छोटा असा हँडीकॅम. सर्जन लोकांनी पहिल्यांदा काय केलं, मग तो हँडीकॅम लावला त्याच्या मागं. म्हणजे तो हँडीकॅम असा धरून मग त्यांना ते लॅप्रोस्कोपी करायला लागायची. ते पिक्चर तिकडे स्क्रीनवर यायचं. जोपर्यंत म्हणजे तुमच्या स्क्रीनवर पिक्चर तुम्हाला बघू शकत नव्हता आणि दुसरा माणूस कोणतरी ते हे काय म्हटलं कॅमेरा धरू शकत नव्हता, तोपर्यंत तुमचे 2 हात ते अडकलेच असायचे. मग त्यानंतर जेव्हा स्क्रीनवरती पिक्चर दिसायला लागलं तेव्हा आणखी ते सुलभ झालं. त्याचबरोबर ह्या सगळ्या कॉटरी ज्या वॉलच्या कॉटरी होत्या त्या बदलल्या, सॉलिड स्टेट कॉटरी झाल्या. आणि आता तर इतकी ॲडव्हान्स कॉटरी आहे की फक्त कोॲग्युलेशन करतं. म्हणजे समजा आता एक साधं उदाहरण जर द्यायचं तर समजा आता आपण एखादं अंडं म्हणजे प्रोटीन्स आहे ना ते, तर प्रोटीन्स तुम्ही उकडलं बॉइल्ड आणि समजा ते जर काही जास्ती जाळलं तर ते काळा कोळसा होतो. बरोबर. तर पूर्वीच्या कॉटरी ज्या आहेत ह्या असा कोळसा करायच्या आणि आत्ता जे आहे ना व्हाईट कोॲग्युलेशन होतं. व्हाईट कोॲग्युलेशन म्हणजे फक्त त्यातलं जे काही प्रोटीन आहे डिनेचर होतं आहे, आतल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ह्या गोठवल्या जातात. म्हणजे त्यातनं रक्त पुरवठा बाहेर होऊ शकत नाही, रक्तस्राव होऊ शकत नाही. पूर्वीचा तो कोळसा जो आहे तो ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तो कोळसा त्या रक्तवाहिनीच्या पुढचा जर उडला तर आतल्यात रक्तस्राव व्हायचा. पण आत्ताचं जे काही इक्विपमेंट आहे ना एकदम अप्रतिम आहे. म्हणजे त्यात इवन हे काय म्हणतात त्याला अल्ट्रासोनिकसुद्धा आले. मग त्या IRR आलं. मग नंतर त्यानंतर बायपोलर कॉटरी आली, अंडर वॉटर कॉटरी आली. म्हणजे आता बायपोलर अंडर वॉटर कॉटरी म्हणजे पाण्याच्या खाली जाऊनसुद्धा तुम्ही कॉटरी करू शकता. या अशा विविध उपकरणं त्याच्यावर आली. आणि त्याचबरोबर हे ऑप्टिक्स म्हणजे हे जे आहे टेलिस्कोपसुद्धा पॉवरफुल थोडे ॲडव्हान्स झाले एकदम. म्हणजे HD 4K असे टेलिस्कोप आता तयार झाले. आणि त्याचबरोबर सुरुवातीला जे काही म्हणजे आता सुरुवातीला ते तो जो हँडीकॅम लावायचे, त्यानंतर डेव्हलपमेंट झाली, सर्व्हेलन्स कॅमेरे आले. मग सर्व्हेलन्स कॅमेऱ्याचा जो C माउंट आहे त्याला कपलर तयार केला ह्या लोकांनी, जो टेलिस्कोपला मागच्या बाजूला बसायचा. पण तरीसुद्धा तो बिस्किट कॅमेरा जरा असा जडच असायचा. आणि त्यानंतर मग खरेखुरे म्हणजे जे एव्हिएशनचे जे कॅमेरे आहेत ह्या एव्हिएशनच्या कॅमेऱ्याची जी काही म्हणजे रिझोल्युशन होतं ना ते अतिशय सूक्ष्म असायचं, पॉवरफुल असायचं. ते वापरून मग हे कॅमेरे आले. म्हणजे सुरुवातीला ते आणि त्यानंतर मग HD कॅमेरे आले आणि आता तर 4K कॅमेरा आला. काही ठिकाणी 3D कॅमेरे आहेत. म्हणजे हे अशी सगळी हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली. आणि ही डेव्हलपमेंट जी आहे ही खरोखर म्हणजे याच्याबरोबरच होत गेली आहे. एक म्हणजे फायबर ऑप्टिक केबल आली. बरोबर. आणि त्याच्याबरोबर हे टेलिस्कोप म्हणजे थोडक्यात जसं तुम्ही मगाशी म्हणालात ते बरोबर आहे की जसं भौतिकशास्त्र प्रगत होत गेलं तसं मेडिकल सायन्स सुद्धा प्रगत होत गेलेलं आहे, कारण ते एकमेकांच्यावर आधारित आहे दोन्ही गोष्टी. आणि सगळ्यात सुरुवातीला जे म्हणजे आता आपण जी डेव्हलपमेंट होती त्यांची, तर ती डेव्हलपमेंट होती हे म्हणजे इक्विपमेंट तयार करणे इथपर्यंत होती. म्हणजे साधारण
1980ला त्यांनी हे केलं, 87ला म्हणजे पब्लिश झालं. 87ला मुरे नावाचे जे डॉक्टर आहेत त्यांनी पहिलं पित्ताशयाचं ऑपरेशन केलं. एंडोस्कोपिक पहिलं मुरेनं केलं, तर फ्रान्सचे होते. आणि त्यानंतर मात्र 1987 नंतर 1989 साली टेम्पटन उडवाडिया नावाचे मुंबईचे जे आपले डॉक्टर्स आहेत, सगळ्यात फेमस डॉक्टर आहेत, सर्जन आहेत, अगदी म्हणजे पूजनीय मोठे, परवाच त्यांचं म्हणजे देहांत झाला. तर ते आहेत, त्यांनी पहिलं गॉल ब्लॅडर इंडियामध्ये केलं. सायन्स किती फास्ट जातं बघा. म्हणजे 1987ला पब्लिश झालेलं हे काय सर्जरी ही 1989ला ही भारतात आलेली होती. आणि भारतात मग सुरुवातीला ही 1989-90 फक्त पुणे मुंबई इथपर्यंतच होती. कुटसेमनी 1990 साली ह्याला ताजमहल हॉटेलमध्ये एक कॉन्फरन्स होती. त्या कॉन्फरन्समध्ये, कारण आता ते सगळीकडे प्रसार करायला सुरू केलं त्यांनी, मग जिथे जिथं प्रसार होईल तिथे तिथे. पण मग त्यांना जर्मनीमध्ये जेव्हा त्यांना विरोध झालेला होता, पण तो विरोध त्यावेळेला मावळला होता त्यांचा. एकदा 1987ला ते पब्लिश झालं. मुरेनं सुद्धा जेव्हा गॉल ब्लॅडर केलं, जे तुम्हाला सांगतो की नाही, सर्वायवल ऑफ फिटेस्ट किंवा जे खरंच चांगलं असतं हे मार्केटमध्ये राहतच. त्याला मार्केटिंग करायची काही गरज नाही. पण जे चांगलं नाही आहे हे कालांतराने निघून पण जातं. म्हणजे त्यातलं काय आणखीन एक प्रकार आहे त्याच्यामध्ये, नोट्स नावाचा, मी तुम्हाला सांगेनच आता थोड्या वेळाने. तर तो जो आहे ना, की तो म्हणजे आला आणि गेला, पण ज्याला खरी क्वालिटी आहे ते मात्र टिकून राहिलेले. आता आपला मोहनजोदडो हडप्पाचा आहेच का आपली म्हणजे किती आता शतक काय, आता म्हणजे 3000 सालापासून अजूनही तीच वापरली जाते. म्हणजे इट इज टाईम टेस्टेड. ज्या गोष्टी टाईम टेस्टेड असतात आणि ज्या खरोखर चांगल्या असतात ह्या टिकणार, आणि ज्या म्हणजे खरोखर उपयुक्त नाही आहेत ह्या कालाच्या ओघामध्ये त्या हळूहळू जातात. पण हे मात्र त्याच्यामध्ये आणखीन जास्तीत जास्त डेव्हलपमेंट होत चालली. म्हणजे आता त्याच्या पुढं म्हणजे आता हे तुम्हाला इक्विपमेंट सांगितले, म्हणजे कॉटरी झाली, म्हणजे त्याच्यामध्ये कटर्स आले. कटर्ससुद्धा म्हणजे पहिल्यांदा फक्त कात्रीनं म्हणजे कट व्हायचं, तर आता कटर असं आहे की रक्तगोठण करूनच ते कट करतं. रक्तगोठण करणार आणि कट करणार. मग त्यासाठी अल्ट्रासॉनिक पण आलं. त्याचबरोबर आता म्हणजे विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कटर्स आले की ज्याच्यामुळं म्हणजे हे आहे ना, रक्तस्राव जो आहे तो अतिशय कमीत कमी व्हायला लागला. कारण रक्तस्राव कमी होणं, दुसरी गोष्ट म्हणजे तिथे चारिंग किंवा कोळसा कमी होणं, याच्यामुळं तिथे डेड टिश्यू कमी राहतो. म्हणजे जिथं तुम्ही सर्जरी करता तिथे तो कमी राहिला की पेशंटला नंतर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणे किंवा त्याची मॉर्बिडिटी, त्या सगळ्या शक्यताच कमी होत जातात. मेडिसिनमध्ये 2 गोष्टी फार म्हणजे लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी. सर्वसामान्य लोकांच्या समोर फक्त येतं ते म्हणजे मॉर्टॅलिटी. म्हणजे समजा पेशंट एखादा दगावला तर हे फक्त लक्षात येतं. पण त्याच्यापेक्षा वैद्यकीय शास्त्र जे आहे हे डेव्हलप कशावर होतं की मॉर्टॅलिटी तर कमी झालीच पाहिजे, काय त्यात काय प्रश्नच नाही. ॲक्सिडेंट हे होणार, त्यावेळेस तुम्हाला काहीतरी म्हणजे उपचार करायला लागणार, काही पेशंट तुम्हाला म्हणजे वाचवता येणार, काही पेशंट जाणार. परंतु ऑपरेशन केल्यानंतर म्हणजे त्या पेशंटचं पुढचं जीवन जे आहे हे कमीत कमी वेदना व्हाव्यात अशा प्रकारे याचा म्हणजे सगळा शोध करायचा सुरुवात असते. आणि म्हणून त्यांनी काय केलं की चारिंगवाले जे होते ते आता म्हणजे कमी चारिंग होणारं, फक्त कोॲग्युलेट होणारं, डेड टिश्यू कमी होणारं, अशा प्रकारची ती सगळी आयुधं आता सध्या हे आमच्या याच्यामध्ये भात्यामध्ये त्यांनी आता दिलेली आहेत. आणि त्यामुळं आणि त्याच्या पुढचा जो आहे त्या पुढचा भाग म्हणजे हा म्हणजे रोबोटिक सर्जरी. तर रोबोटिक सर्जरीमध्ये कसं, आता तुम्ही हाताने जी सर्जरी करता ती आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे दोन्हीचा मिलाफ करून त्यांनी केलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला लॅप्रोस्कोपीद्वारे करता येत नाहीत, कारण त्याची इन्स्ट्रुमेंट अशी सरळ असतात किंवा फक्त तोडगी वाकवता येतात, अशी सोडून अगदी डेप्थमध्ये जाऊन म्हणजे ज्या हाताने आपण हालचाली करू शकतो त्या हालचाली आणि लॅप्रोस्कोप असा कंबाईन करून हा त्यांनी रोबोटिक सर्जरीचा शोध लावला.
आणि तो आता सध्या हळूहळू डेव्हलप होत आहे, कारण अजूनही ते आपल्या आवाक्यात आलेलं नाही. जेव्हा आवाक्यात येईल तेव्हा ते पण चांगलं डेव्हलप होईल. नक्कीच. सर, खरं तर विषय हा इतका सुंदर आहे. मला असं वाटतं आहे की हे एका भागात पुरेसं होईल असं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही लेप्रोस्कोपीकडं कसे वळलात, काय वळलात, ह्याबद्दलसुद्धा ऐकायला आम्ही खूप उत्सुक आहोत, इच्छुक आहोत. कसं असतं ना मंडळी, की जेव्हा एखादं शास्त्र प्रगत होत जातं तेव्हा त्याचा बहुअंगी विकास होत असतो. एकाच दिशेनं ते कधी जात नसतं. सरांनी सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे सगळे एकत्रित जेव्हा आले तेव्हा त्याचा विस्तार चांगल्या अर्थानं झाला आणि मनुष्याला जास्तीत जास्त सुकरता कशी मिळेल याबद्दलचा हा संपूर्ण खटाटोप होता. मला असं वाटतं की लेप्रोस्कोपी हा एक विषय असा आहे की ज्यामुळं माणसाचं जे काही वेदना आहेत तर त्या कमीत कमी वेदनांच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला तुमचा त्रास कमी करावा यासाठीचं हे एक आयुध आहे. आणि याच विषयी पुढच्या भागामध्ये पण आपण बोलणार आहोत. पण आत्ता मात्र इथंच थांबतोय. नमस्कार.